म्हणून आता ज्येष्ठ सोयाबीनचं गरुड टाकून आलो तिथं त्या ढिगाऱ्यावर. आता जायचंय दुसरं गरुड आणायला अजून. तिकडं मम्मीने बांधून ठेवले गरुड सोयाबीनचं. आता बट काय करायचं भावांना माहिती का आता. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा बापरे भावानो, खरंच लँग दुखते राव. पूर्ण मांडे मिडे सगळं दुखायला लागलेत. कारण की फर्स्ट टाइम मी काल सोयाबीन कापले 2.5 वर्षानंतर, म्हणून खूप मांडे बिड्डे दिखायला लागले, तेल दिखायला लागले बाबा. बघू आता करावं लागतंय. किती बी काय दुखलं तरी केल्याशिवाय भाग नाही आपल्याला. 4-5 दिवस करत फक्त 4-5 दिवस म्हणजे माझी काय हालत होईल काय नाही सांगतात नाही. आजारी पडू शकतोय, काय काय होईल, बट आय डोंट नो, मला काहीच माहित नाही. पायऱ्यांच्या खाली आंघोळ बिंघोळ करून घेऊ. आंघोळ झाल्यानंतर मस्त आपलं कामावर यायचं. चला तुम्हाला दाखवतो भावांनो आपण कामावर गेल्यानंतर. बघा भावांनो, फायनली आम्ही आलोय आता शेतात. सोयाबीन काढण्यासाठी आलोय भावांनो आम्ही आता. यानेस ही गाडी एकटी आणली आणि असला रस्ता भावांनो. गावाकडचे रस्ते तरी बघा ना कसले असते शेतामधले. बघा कसलं डेंजर रस्ता आहे. एवढं खराब रस्ता आहे ना, खूप खराब रस्ता आहे. ह्या खराब रस्त्यातनं गाडी आणली मी. गाडीची वाट लागायचं काम आहे भावांनो, खरंच बरं का. असल्या गाड्या असल्या रस्त्यानं आणायचं म्हटलं ना, वाट लागायचं काम आहे. बघा इकडं ज्यांचं आम्हाला सोयाबीन कापायचं ना, त्यांचं गोटा वगैरे बघा, ही जनावर बांधले बिंधले. तर बट आपण अजून शेतात गेलो नाही. आता जस्ट तिथे गाडी लावली, तर गाडी लावायची थोडं पुढं, तिथं जनावर वगैरे बांधते माणसं ते नंतर. बट आता आपण काय करू भावांनो, तिकडे जाऊ शेताकडे. तिकडे कापून वगैरे घ्यायचंय, सोयाबीन कापायला सुरू करायचंय. चला मग जाऊ तिकडे. आता मला दाखवतो इकडचं. म्हणजे सगळं काढून गोळा करणं. गोळा केल्यानंतर असं खाली चटई हातरायची आणि वरनं असं झाकायचं, म्हणजे थोडंफार ही होऊ नये, खराब वगैरे होऊ नये म्हणून. बघा ना, अजून माहित नाही कुठलं शेत आहे कुठलं नाही. बघू कुठलं शेत. बघा भावांनो, फायनली बरं का आम्ही शेतात आलो. शेतात आल्यानंतर लगेच मला मागा जावं लागलं भावांनो गुंड. तो तुम्हाला दाखवतो. त्या गुंडच्या अलीकडेच रान होतं जे मालकाचं. तो कधी ते मालक आहे आणि त्या अलीकडे ती त्यांचे पाते भाऊ आहे, 2 राहायचे भावांना. आता ना जस्ट एक पात कापून झाले बरं का, अजून इकडे राहिले. आणि भावांना आज गवतले बरं का, खरं सांगतोय. कालच्या सारखं रान नाही आजचं. एवढं गवत आहे ना, सोयाबीन थोडंच आहे पण गवतले जास्त आहे, म्हणून पाता लवकर लवकर लागतात भावांनो. असं गवत असलं ना तर आम्हाला सोपले पडतं काढायला सोयाबीन. आणि मला विषय नाही, आपण काय करू आता. हो का भावांनो, का सगळीकडे बघा असलं थोडं 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 थोडं. ह्या बांधाच्या पलीकडे तो का तिकडं ते पण माणसं आहेत ना, सोयाबीन काढतात 2 जण फक्त. म्हणजे त्यांची घरचीच माणसं आहेत, ते पण दोघं काढतात, बाकी कोण काढत नाही. आता बट भावांनो, आता काय करू माहिती का, आपण सोयाबीन काढून घेऊ. आता माझी पात लागली इथपर्यंत. आता रान बरं का, तिथं मध्ये झाड एकच आले मध्ये. इकडे गवत किती भावांनो, पूर्ण गवत. आणि ते दिसतंय का भावांनो, ती ताल, त्या तालपर्यंत ही पात घेऊन जायची. पण ना आपण काय करू, इथे एंड करू. इथून माघारी आईचं पप्पा पलीकडे येतं आणि आईचं अलीकडे. आता भाऊ आहे ना, ही एक पात लावून आला, दुसरी पात घेऊन चाललाय, म्हणजे माझ्या आईचं पात घेऊन चाललंय. बट असं ते काय विषय नाही. तो का तिकडे ती चवळा आणलेत ना, ते 2 मालक आहेत बघा. एक मोठे बंधू, एक छोटे बंधू. ते 2 मालक आलेत, 2 पोर आहेत. चला भावांनो, आता काय करू आपण माहिती भावांनो, पात घ्यायला लागू. आणि पात घेतल्यानंतर आहे ना, मग खालची झाडाच्या पलीकडे तुम्हाला दाखवलं आता जस्ट, झाडाच्या खाली अजून सोयाबीन आहे. तिकडे तर खूप म्हणजे खूप गवत आहे, काढून घ्यावं लागेल आपल्याला. आज आहे ना 4 एकरचं टार्गेट आहे भावांनो. 4 एकरचं टार्गेट लय मोठं आज. कारण की आपण तसं सौदाच केलाय काय भावांनो. आम्ही आहे ना पात काढत होतो बरं का, सोयाबीन काढत होतो. त्या टायमिंगला आम्हाला आहे ना मवळ काढलं आमच्या भावाने. मध 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 खायला लागले. असं मळ खायचं म्हणलं भावांनो, तर पुण्यात लय महाग असते भावांनो, असं भेटत नाही. गावाकडे ना काय पण भेटतं खायला, काय पण. चला काय करू, मध खाऊन झालं पाताला लागू. बापा तुला भावांना आता सोयाबीन कापून घेऊ दे. बघा भावांनो, असल्या इचुकाटामध्ये सोयाबीन काढावं लागते आम्हाला. सोपं नाही भावांनो असं काम कर. हो का, कसं सोयाबीन काढतोय मी भावांनो. सोयाबीन कसं काढतोय असं ते काढलं लागणार आता. बघा भावांनो, आता जस्ट बरं 2 सऱ्या कापून झाल्या, 2 पाती लागून झाल्या.
बघा भावांनो, आता जेवायला बसले तर आता नाही नाही म्हणलं ना भावांनो, 1.5 एकर कापून झालं बरं का, 1.5 एकर. म्हणजे 2-3 घंट्यामध्ये 1.5 एकर कापून झालं. गवत तर खूप आहे, एवढं गवत आहे ना, कंटाळा येतो भावांना गवत काढला माहिती का. आपदा बिल्ले होते, लय परेशान होते. बट असू द्या, काय नाही, सगळं काढून घेतलं. आता जेवण करायला बसलं तर भावांनो अंग दुखायला लागलंय, सुजून गेलाय माझा सगळा हा हा सुजलाय हो का. जमत जमत नाही, काय झालं तरी जमत नाही. बट धुवून सगळं काम करून घेऊ, काय विषय नाही. चला भाऊन आता जेवायला जायचं तिकडे. घरचे मला बोलायला लागले, जेवायला येऊन हाक मार लागले. मी बसले आपल्या इथं सावलीला, नारळ झाडाखाली. बट असू द्या, चला भाऊंना पलीकडे जाऊ, जेवण बिवण करून घेऊ. आणि ते राहिलेलं एक पात, तेवढे एक पात झालं ना, म्हणजे कमीत कमी म्हणायचं, तेवढं एक पात लागून झालं ना, तर म्हणायचं मग 2 एकर कापून झालं. आज 4 एकर खरं सांगतो बरं का, आज आहे ना 4 एकर टार्गेट आहे. जेव्हा 4 एकर संपल तेव्हा आपलं रान संपलं म्हणायचं. चला मग येऊ आता. तेवढं झालं ना भावांनो, तुम्हाला खालचं रान दाखवतो. चला बघा भावांनो, आता ज्येष्ठ वर्गात जेवण वगैरे केलं आम्ही. जेवण करून आता ही राहिलेले पात आहेत, हे अर्धा तुकडं केलं, हा राहिलंय. आता एवढं सगळं संपून ह्याच्या बांधाच्या खाली एक तुकडा आहे, सगळं कापून घ्यायचंय. चला आता काय करू माहिती का भावांनो, आता आपण एवढं कापून घेऊ. बघा भावांनो, पाताला लागलोय मी आता. माझ्या मागा बघा किती जण आहेत, सगळे मागे आहेत बरं का, मीच पुढे. म्हणजे आता माझं दुखतंय एवढं, तरी पण मी टॉपला आहे भावांनो. पात काढण्यामध्ये भावांनो, तरी पण मी टॉपला आहे. लय आवड आहे भावांनो. एवढं गवत आहे ना, या गवतामध्ये काय सुधारत नाही बघा, एवढं गवत झालंय. कसं काढायचं कसं नाही सांगा बरं. खूप म्हणजे खूप गवत आहे, एवढं गवत आहे की सांगू शकत नाही एवढं गवत. पण आहे ना, आपदून आपदून कसं पण एक दोन काढून इकडं तिकडे गोळा करून आपलं काढून कसं पण घेतो आम्ही काढून. बट घेतल्याशिवाय पर्याय नाही भावांनो. चला आता तो तिकडे मालगा जेवायला वगैरे बसलेत बरं का, तिकडे जेवायला वगैरे बसले तर जेवण वगैरे करते ते. आता ते आमच्या मग कसं सारखं बघायचं बरं का, सारखं बघायचं कसं काढतात कसं नाही. ती कसं त्यांचं मालकांचं काम तीच या भावांनो, म्हणून ना ते सारखं बघायचं. बट काय विषय नाही, बघू दे त्यांनी, आम्ही आमचं काम बरोबर नीट व्यवस्थित काढून घेणार. बट आता काय करू भावांनो, चला आता काय करू, आता तिथपर्यंत जाईन, आता तिथपर्यंत जाऊ. आता नाही ना म्हणलं अर्धा पाऊण तास लागेल भावांनो एक पात काढायला. नाही ना म्हणलं भावांनो अर्धा पाऊण तास लागेल काढला पात, कारण की टाइम भरपूर आहे, गवत बी भरपूर आहे, टाइम बी भरपूर आहे, म्हणून काय टेन्शन नाही. चला आता भावांनो, आता पाताला लागू, पात काढून घेऊ. सगळं पूर्ण काढून घेतल्यानंतर बघू आपण. चला तुम्हाला दाखवतो पुढं पात झाल्यानंतर. बघा भावांनो, फायनली आपली पात लागली बरं का. आपण बसलोय पाणी प्यायला, पोरग गेले पाणी आणायला हिरीवर. म्हणला पाणी घेऊन येतो, थांब जरा बस इथं, असं बोलला मला. मी बसलो निवांत, जरा पाणी आणायला गेलो येतो. तर ना आता काय करू माहिती का, माझी पात तर लागली ऑलरेडी. आता घरच्यांचं म्हणजे मम्मीचं आणि पप्पांचं लय महाग आहेत ते, आता त्यांचं पात घ्यायचं आहे आपल्याला. त्यांची पात वर घेऊन झाल्यानंतर मग आपलं ही 2.5 एकरचं शेत संपलं. मग 2.5 एकर शेत संपल्यानंतर पल्लीकडे अर्धा तुकडा आहे, तेवढा अर्धा तुकडा संपला म्हणजे 3 एकर संपलं. म्हणजे 3 एकर कापून झाला. आता वाजलेत भावांनो म्हणजे 1 वाजता 2.5 एकर संपलंय, म्हणजे 1 वाजता 2.5 एकर संपलंय. आणि बाकीचं राहिलेलं आहे अर्धा एकर. म्हणजे कमीत कमी बरं का, त्याला 1-1.5 घंटा लागेल. मग कमीत कमी 3 ते 4 वाजतील म्हणजे सगळं काढायला. मग तिथून झाल्यानंतर पूर्ण गोळा करायचा आहे भावांनो. गोळा करायला वेळ टाइम लागते बरं का, सोपं नाही, कारण की गवत असल्यामुळे ना खूप टाइम लागते गोळा करायला. आज बघू, आज जेवढं होईल तेवढं करून टाकू भावांनो. चला मग, जेव्हा तुम्हाला गोळा करायला त्या टायमिंगला तुम्हाला दाखवतो आपण. चला भावांनो, सगळं सोयाबीन काढून झालं, आता गोळा करायचं चालू आहे. माझ्या डोक्यावर आहे सोयाबीनचं गटोडं. 100 मीटर मागून मी घेऊन आलोय, अजून 100 मीटर गटोडं पुढं न्यायचंय. म्हणजे त्या ढिगाऱ्यावर सोयाबीन टाकलं, सोयाबीनचं गटोडं टाकलं तर टेन्शन संपलं. तर अजून कमीत कमी त्या तुकड्यामध्ये जे बारकं तुकडं आहे का, ते बारक्या तुकड्यात 10-12 गटोडे निघतील. बट काय करू माहिती आहे का, आता 1.5 ते 1 एकर, बट 2 एकर भाऊ दे बरं का. ही 2 एकर आहे शेती, एवढं सगळं गोळा करायचंय भावांनो. ढिगाराचा तेव्हा ढिगारा आता 2-3 गटोडे टाकले तर तुम्हाला दिसणार नाही, अजून जेव्हा जास्त होईल तेव्हा तुम्हाला दिसेल. बघा, तुम्हाला सगळं झाल्यावर दाखवतो. आता जस्ट मी गटोड टाकायला गेलो, तिथे एक बाई म्हणजे मालकीन बाई आणि 2 पोरं, म्हणजे ती पण घरचीच फॅमिली सगळी त्यांची. ती म्हणायला लागले की आम्हाला रचायला येत नाही, जमतच नाही. मग त्यांना म्हटलं
2.5 वर्ष झालं मी सोयाबीन कापायला आलोय. मी पहिल्यांदा कापायला आलोय, ते पण 4-5 दिवस. मला माहित नाही म्हणलं. त्यांना म्हटलं काय करा, असं साईडनं अगोदर लावून घ्या, सगळं व्यवस्थित रचून घ्या साईडनं. मग परत काय करायचं, मध्ये जे आहे का, नंतर आम्ही सोयाबीन टाकणार, सोयाबीनचे गरुडे नंतर आम्ही टाकणार त्याच्यावर, असं बोललो आणि आलो. गरुड टाकून आता ठेवले. मम्मी मला हाक मारायला लागली, लवकर ये, काय व्हिडिओ काढत बसला असं बोलायला लागले. बट आता बघा भावांनो, फाईन गेले बरं का. सगळं टोटल खालचं आणि वरचं ही सगळे दोन्ही तुकडे गोळा करून झालं. फायनली लोक मागा ढीक पण केलाय भावांनो, मग ढीक केलाय, ढीक मारून चवळ पण हाताला जाईल मालकीन बाईने. आता बट काय करायला माहिती का, विषय काय झालाय की आम्ही रान मापून घ्यायला लागलोय भावांनो. हा टेप आहे 100 फुटाचा. आता टेपाने आता 100 असे 500 झाले, म्हणजे 500 फूट भरला असं. आता जस्ट लांबी मोपली, आता मोपायची रुंदी. आता रुंदी किती भरते किती नाही बघू, ती मला बोलायला लागले तर तेव्हा सगळे थांबले इथं. चला मोपून घेऊ आधी. बघा भावांनो, रान मोपणं चालू आहे बरं का. वरचा तुकडा मोपून घेतला, आता एवढं खालचा तुकडा मोपून घ्यायचा. काय आणि हा आग मालक, हे 2 जण बघायचं. माझं माप बघायला लागलेत. थोडं पुढे घ्या, थोडं पुढे घ्या, थोडं पुढे घ्या वाटलं. हा बस बस. हा भावांनो, इथं हे 100 फूट भरलं इकडचं, आणि इकडचं 100 फूट, असे 200 फूट भरलंय. आणि अशी रुंदीचं आहे ना, रुंदीचं भरलं 115 फूट. वर तुम्हाला सांगतो भावांनो, हे एवढं झाल्यावर. बघा भावांनो, आम्ही ना सगळं रान मोपून घेतलं. जे हे रान आहे ना, ते 73 गुंठ. 73 गुंठ म्हणजे 2 एकरला 7 गुंठ कमी ही रान भरतंय. आणि मागचं रान भरलं 24 गुंठे. 24 गुंठ म्हणजे टोटल झालं भावांनो असं 93 गुंठे रान भरलं. म्हणजे 2.5 एकरला थोडंफार कमी, म्हणजे 7 गुंठ कमी. म्हणून बट काय विषय आता, म्हणजे 2.5 एकर त्यांनी धरलं, त्या मालकाने फक्त 2.5 एकर धरलं. मग 2.5 एकर पकडा म्हणलं त्यांना. आता ह्यांचं रान आहे ना, उद्या 1 एकर आहे, उद्या 1 एकर काढून घेऊ त्यांचं रान. एक काय विषय नाही, जायचं आपल्याला घरी. आज तर लई काम केलं भाऊ, माझं डोकं दुखायला लागलं, हे सगळं दुखायला लागलं, मान वगैरे खूप दुखायला लागले भावनो, त्रास पण व्हायला लागलेले. तर विषय काय माहिती भावनो, त्रास तर होणारच, म्हणून काय टेन्शन नाही घेत मी. बट मला फक्त सांगतो एक, काम केल्यावर काय असतं काय नाही, काय काय दुखतंय काय नाही. बट कसं असतं भावना माहिती आहे का, कुठल्या गोष्टीनं काम करताना सगळ्या गोष्टी दुखतात, सगळं अंग सगळं दुखतंय, पण त्या गोष्टीकडे बघत नाही आपण, काम करत राहणार भावनो. चला आता जाऊ आपण आता घरी, तुम्हाला दाखवतो. आता घरी जाताना मला लई वैताग आला आज, लई म्हणजे लई आलं आहे. चला जाऊ आता घरी आपण. जी गाडी ह्याने झाकून ठेवलं आहे ती सोयाबीन, काय करू माहिती का, आपण जाऊ घरी आता. मस्तपैकी घरी गेलो, मस्त फ्रेश व्हायचं, आंघोळ बिंघोळ करायचं, बसायचं निवांत, जरा घरात बिरात थोडं आराम करायचं, कारण लई दुखते म्हणून जरा थोडं आराम बिराम करायचा. चला मग जाऊ आपण आता भावानं घरी. जाता आता तुम्हाला दाखवा म्हणलं, बाबा सोयाबीन कसं मळायचं चालू आहे बघा ना. आम्ही कालच सोयाबीन काढलं बरं का, हा हीच, आणि हीच सोयाबीन सगळं कसं म्हणून घेतलं बघा ना. कसं आहे खतरनाक भावांना बघा, लगेच कसं पावसा पाण्यात सगळे लगे उरकून घेतात. वर पण ट्रॅक्टर चाललं आहे बघा, म्हणजे इथनं लगेच सोयाबीन मळल्यानंतर लगेच ठिके भरायचे, ठिके भरून लगेच ट्रॅक्टरमध्ये टाकायचं, आणि ट्रॅक्टरमध्ये टाकल्यानंतर ट्रॅक्टर चाललं आहे पुढं. आता बघा भावांना कसं आहे, माणसं आहे ना भावांना इकडं, लगेच काम करून घेणार. सोयाबीन काढल्यानंतर लगेच मळ्यानंतर आणणार, मळ्यानंतर लगेच काढून घेणार सोयाबीन. बघा शेतकरी माणूस आहे ना, कधी लई गडबड करते, कधी पावसा पाण्याचं लई पटकन उरकून घ्यावं लागते, म्हणून ते लवकर उरकून घेणार. बट आता चला, एक गाडी 2 गाड्या आहेत, 2 गाड्यावर जायचं आता. आता ही गाडी काय अशीच जाणार मोकळी. चला भाऊ आता जाऊ आपण घरी. बघा भाऊ फायनली बरं का आलो घरी, फ्रेश वगैरे झालं. आम्ही 3 जण गाडीवर आलो, पप्पा मी आणि भाऊ, आम्ही 3 जण एका गाडीवर आलो. आणि मम्मीला ठेवलं मागं. मम्मीला म्हणलं मम्मी तुम्ही काय करा, मागणं तर हळूहळू चलत या. मग मग आम्ही काय केलं म्हणलं, मम्मी तुम्ही मागणं हळूहळू चलत या, तर भाऊ आहे ना आम्हाला सोडून तुला लिहायला येईन असं बोललो. मम्मी बोलली चालतं जावं तुम्ही असं बोलली. बट हो ना, खूप बाय वाटलं बरं आज. एवढं काम केलं ना, 2.5 एकर कापला, मस्त कापून झालं, काय विषय नाही. बट आभार माझा आता फाइनली सगळं. आई होप आप ये ब्लॉग अच्छा लगा होगा, तो लाइक करना, चैनल को सब्सक्राइब करना और शेयर करना. चलो आगे